बघा संजय पाटील खासदार असेल नाही तर कुणी असेल, आमचा इशारा आहे की पत्रकारांना जर टार्गेट केलं, सत्तेची मस्ती चढली असेल, मात चढला असेल तर उतरायला वेळ लागणार नाही. तुमचं आणि त्या संजय राऊतचं काय भांडण आहे ते मिटवीत बसा, पण पत्रकारांवर जर दादागिरी केली, हा पत्रकार आहे म्हणून तुमचं अस्तित्व आहे, तुमच्यामुळे पत्रकारांचं अस्तित्व नाही. टायगर ऑपरेशन हे असले बुरटे खासदार, याला टायगर म्हणायचे काय? हे बुरटं ऑपरेशन आहे. आणि हे बुरटे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ओळखले पाहिजे की हे डमी टायगर कुणी पाठवले तुमच्याकडे. पत्रकारांना धमक्या द्यायच्या, पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या द्यायच्या, मी बॉम्ब टाकीन, मी अमुक करेन, मी टमुक करणार. कोण लागून गेला तू? पॅन्थरचा इतिहास जरा बघा. शिवसेनेला चांगल्या प्रकारे माहिती आहे पॅन्थरचा इतिहास. गाडी बशी उभा राहिला तर त्या दरवाजाच्या वर तुझी उंची जाय ना, आणि पत्रकारांना मारण्याची भाषा करताय काय? तुमचं राजकारण तुमच्याकडे ठेवा. हा गट तो गट काय डोके फोडायचे, कुणाला गोळ्या घालायचे ते घाला. पत्रकारांना बोट घालायची भाषा करतो, दांडा घालू. भाषा ही खासदाराची लाज का वाटली नाही? सर्वसामान्य बहुजन कुटुंबातले हे पत्रकार, त्यांना तुम्ही अशा प्रकारे वागणूक देणार आणि पत्रकारांनी बहिष्कार टाकल्यावर भीक मागत फिरावं लागेल. काही राजकीय अस्तित्व राहणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पत्रकारांना वाली नाही असं समजू नका. यापुढे जर पत्रकारांना कोणत्याही नेत्याने टार्गेट केलं, कोणताही सत्ताधारी असो की कुणी असो, त्याची माज आणि मस्ती उतरायला आम्हाला वेळ लागणार नाही. तुम्ही जर पत्रकाराला हात लावला तर घुसून ठोकू, लक्षात ठेवा. कुणी असू तो. आणि टायगर ऑपरेशन, कसलं टायगर ऑपरेशन? हे बुरटं ऑपरेशन आहे. त्याचे बुरटे यांना तुम्ही टायगर म्हणताय. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे लक्ष घाला. तुम्ही तरी डबी पाठवून तुम्हाला बदनाम करायला लागले की काय? ते बघा, गाडीवर ह्यांच्या लाटा घाला आणि बोट घालण्याची भाषा कराल तर दांडा घालू, लक्षात ठेवा. समग्र महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या पाठीशी ऑल इंडिया पॅन्थरला ठामपणे पाठीशी उभा आहे. त्यांना जर शिवीगाळ मारण्याचा प्रयत्न केला मुंबईमध्ये काय होईल ते उज्ज्वल भविष्य समजा, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्यांच्या जर केसाला जरी टच केलं पत्रकाराच्या, कुणीही बाजूला असो, घुसून ठोकला जाईल, हा पॅन्थरचा इशारा.